तिथे मला 40,000 सॅलरी होती, पण तिथं कसं 8 तास जॉब करा, परत त्यांचा कॉल आला कधी कामावर जावा, अवेळी कामावर जाणं. नोकरी आपण 10-15 हजाराची नोकरी करतो, 10-15 हजारामध्ये तुम्ही किती तास काम करताय त्याचा तुम्ही विचार करा. नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा मालक बनण्यात मला जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्ष जॉब करून जेवढी रक्कम मिळाली तेवढ्यात मी गोठा उभारला. 10 लाखाचं प्रकरण केलं अण्णासाहेब महामंडळातून. बिनव्याजी प्रकल्प असल्यामुळे ते लोन घेण्यास काही अडचण आली नाही. गोकुळचं हमीपत्र वगैरे, गोकुळची सुविधा, गोकुळने दिलेलं हमीपत्र, त्याच्यामुळे लोन सँक्शन लगेच झालं. तर इन्कम मला होतोय 1.5 लाख रुपये. 40 हजाराची नोकरी करण्यापेक्षा हे 50 हजाराचं उत्पन्न आपल्याला सकाळी 2 तास काम करून संध्याकाळी 2 तास, 4 तासच काम करायचं. शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव या गावातील अमित सावंत नावाच्या एका तरुणाने कमालच केली. MBA होऊन उच्च शिक्षित झालेल्या या तरुणाने शेतीला जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय चालू करून तरुण पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी चांगल्या पगाराची असलेली नोकरी सोडून अमित सावंत यांनी दुग्ध व्यवसायाला हात घातला. गोकुळच्या हमीपत्रावर बँकेतून कर्ज काढून त्यांनी काही जनावरांची खरेदी केली. या जनावरांची योग्य ती जोपासना करून हळूहळू जनावरांची संख्या वाढवत नेली. आज त्यांच्या गोठ्यामध्ये तब्बल 30 ते 35 जनावरं आहेत. या जनावरांच्या माध्यमातून महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई ते करत आहेत. आज गोकुळ गटाच्या माध्यमातून त्यांनी चालू केलेल्या दुग्ध व्यवसायाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेऊयात. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव या गावामधील अमित सावंत या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये बसलेलो आहे. जसं बघाल माझ्या मागे जर का तुम्ही बघितलात, ओपन गोठा आहे, मुक्त गोठा आहे. आणि ह्या मुक्त गोठ्यामध्ये जवळपास लहान मोठी अशी जवळपास पकडून एक 30 ते 35 जनावरं आहेत. दूध देणारी जवळपास 21 जनावरं यांच्या गोठ्यामध्ये आहेत. MBA करून शिक्षण घेऊन मुंबईमध्ये जॉब केला. जॉब सोडून स्वतःचा एक व्यवसाय असावा म्हणून अमित यांनी गावाकडे येऊन स्वतःचा गोठा उभारलेला आहे. वेगवेगळे अनुदाने घेतलेले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं सुद्धा त्यांनी अनुदान उचललेलं आहे. नवनवीन उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांना ते एक प्रेरणा आहेत. जवळपास काय त्यांचा स्ट्रगल आहे, काय त्यांची स्टोरी आहे आणि कशा पद्धतीनं त्यांनी हा व्यवसाय उभारण्यासाठी लोन कसं घेतलं, गोठा कसा उभारला आणि त्यातून एकंदरीत उत्पन्न काय आहे, या सविस्तर विषयावरती आत्ताची ही मुलाखत असणार आहे. नमस्कार, KK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत जर का बघायला गेलं तर मुंबई, तिथं असलेलं MBAचं शिक्षण आणि तिकडून गावाकडे येऊन गोठा व्यवसाय उभारण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित संजय सावंत, राहणार शिरगाव, तालुका शाहूवाडी. माझं शिक्षण 5वीपासून मुंबईला झालं आहे. ग्रॅज्युएशन केलं आहे मी, BCom झालं आहे माझं. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष मी MBA मुंबई युनिव्हर्सिटीतून लॉजिस्टिक हा विषय घेऊन मी MBA कंप्लीट केलं आहे. त्याच्यानंतर मी क्लार्क म्हणून आपलं GNPT पनवेल GNPTला कामाला असल्यामुळे तिथे मला 40,000 सॅलरी होती, पण तिथं कसं 8 तास जॉब करा, परत त्यांचा कॉल आला कधी कामावर जावा, अवेळी कामावर जाणं. त्याच्यापेक्षा असं डोक्यात आलं की आपली शेती आहे गावी, आपली शेती एकूण 9 एकर बागायती आहे आणि 24 एकर डोंगराळ आहे. त्याच्यामुळं डोक्यात असा विषय आला की आपण नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा मालक बनण्यात मला जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्ष जॉब करून जेवढी रक्कम मिळाली तेवढ्यात मी गोठा उभारला. आणि अण्णासाहेब आर्थिक महामंडळातून इथं आल्यानंतर मी 9 मशीनचं प्रकरण केलं. म्हणजे एक 10 लाखाचं प्रकरण केलं अण्णासाहेब महामंडळातून. बिनव्याजी प्रकल्प असल्यामुळे ते लोन घेण्यास काही अडचण आली नाही. आणि गोकुळचं हमीपत्र वगैरे, गोकुळची सुविधा, गोकुळने दिलेलं हमीपत्र, त्याच्यामुळे लोन सँक्शन लगेच झालं. त्याच्यानंतर स्ट्रगल असा झाला की हरियाणावरून म्हैशी आणायच्या म्हणल्यानंतर माणसांना असं वाटतं की हरियाणाच्या म्हैशी इकडं गाब चालत नाहीत किंवा गाब धरत नाहीत, फेल जातात जास्त करून. त्याच्यानंतर आम्ही हरियाणाला जाण्याचा विचार केला. लोनला मला कमीत कमी 6 महिने लागले. त्याच्या अगोदर माझ्याकडे 15 गायी होत्या. 15 गायीतून व्यवसाय उभारलेला. आम्ही एक माणूस ठेवून, मुंबईलाच होतो आम्ही, पण इथं माणूस ठेवल्यामुळे इथं आर्थिक लॉस जायला लागला. लॉस जाण्यामुळे ती गायी पण एकदम व्यवस्थित माझावून जाणे. त्या गायी काढून मी परत म्हैशीचा प्लॅन केला आणि मग म्हैशीचा प्लॅन करून मग आम्ही इथं गावाला आलो, वडील आई आणि मी. त्याच्यानंतर हा प्लॅन झाल्यानंतर लोन उचलून मी हरियाणातून नोव्हेंबर
2022 मध्ये म्हशी नोव्हेंबरमध्ये इथं आणल्या. आता जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे. एका वर्षामध्ये 9 म्हशी गाभण धरून परत आता 5 म्हशी व्यायल्यात. म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात त्या 9 म्हशी पण गाभ धरल्या व्यवस्थित. आणि आत्ता मी 1-2 महिन्यापूर्वी 8 म्हशींचा परत लॉट आणलेला आहे. सांगायचा उद्देश असा की या आता माझं दूध आहे 120 लिटर. इन्कम मला होतोय 1.5 लाख रुपये. 1.5 लाखातून माझा निव्वळ खर्च जाऊन 1 लाख रुपये निव्वळ खर्च जातोय. त्याच्यातून मला 50,000 रुपये उत्पन्न राहतंय. मग 40,000ची नोकरी करण्यापेक्षा हे 50,000चं उत्पन्न आपल्याला सकाळी 2 तास काम करून संध्याकाळी 2 तास 4 तासच काम करायचं. खर्च जातो 1 लाख एवढा खर्च जातो. खाद्य माझं जातं 70,000चं. EMI 20-22,000 आणि तुमचं लोन सुरू आहे. लोन सुरू आहे. लोनचा हप्ता सुद्धा इकडूनच जातो. लोनचा EMI आणि प्लस भैयाचं पेमेंट याचं 1 लाख कव्हर होतंय. त्याच्यातून 50,000 रुपये राहतात. सकाळी 2 तास काम करून संध्याकाळी 2 तास काम करून. मुंबईचं वातावरण वेगळं, गावचं वातावरण वेगळं. आणि मुंबईला जी दगदग करायला लागायची ती इथं नाही. निवांत आता 2 तास सकाळी काम केलं, 2 तास संध्याकाळी निवांत झालं. काय काम करण्याची काय जास्त हे नाही. काय दिवसभराचं तुमचं जे आता तुम्ही म्हटलात की सकाळी 2 तास काम करायचं, संध्याकाळी 2 तास काम करायचं, म्हणजे 4 तासाच्या कामावरती हा गोठा एवढा फक्त चालतो का? कारण माणसं म्हणतात तसं बघायला गेलं तर व्यवसाय म्हणजे गोठा म्हणजे 12 तास त्यामध्ये उभा राहायला पाहिजे. तिथं राबायला लागतं. तिथं राबणूक असेल तर त्याला फळ आहे, दुधाला त्या हे येणार आहे. तुम्ही म्हणताय की 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी, कसं हे नियोजन? आता मागं बघत असाल तर आपला ओपन गोठा आहे. सकाळी आपण 4 वाजता धारेला घेतो ढोरं. सकाळी 4 वाजता धारेला घेतल्यानंतर आपण 6 वाजेपर्यंत एक धारा काढून होतात. कुट्टी केलेली असते अगोदर, ती 6 वाजता टाकली जाते. सकाळी आम्ही हत्ती घास तोडून आणतो 1 तासाभरात ते काम झालं की तिथून पुढे आम्ही मोकळत असतो. म्हशी एकदा सोडून दिल्या की पाणी दाखवणं नाही, त्यांचं शेण काढणं नाही, काय नाही. एकदा सोडून दिले की परत 4 वाजताच गोठ्यात. इकडून सोडले की ते आपापल्या नंबरवर जाऊन उभा राहतात. फक्त गळ्यात दावी बांधायची. दावी बांधल्यानंतर आपलं काहीच काम नाही. भैया आहे तो भैयाचं आतलं काम करतो. कुट्टी तेजे ते करतो. भैया काय काम करतो आणि तुम्ही काय काम करताय? मी फक्त वैरण आणून टाकायचं काम करतो. आणि इकडचं भैया जेव्हा दूध काढत असेल तेव्हा त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. सकाळी 1 तास काम, संध्याकाळी 1 तास किंवा 2 तास काम केलं तरी चालतंय. चाऱ्याचं नियोजन जर का बघायला गेलं तर आपला हा भाग आहे, हा शाहूवाडी, तिकडं पावसाचं प्रमाण जास्त आहे. चाऱ्याचं नियोजन जरासं कमी, चाऱ्याला जास्तीत जास्त काही हे नाही आहे. मग चारा विकत असतो, घरचा असतो की कसं असतं? आणि त्यामध्ये विकतचा किती आणि शेतातला किती, कसं असतं? आपला घरचा चारा एक सुपर नेपेर आहे 4G बुलेट. 2.5 एकर 4G बुलेट लावलेला आहे. खात व्यवस्थापन म्हणलं तर त्याला खात व्यवस्थापन आपण खात जास्त घालत नाही. जी स्लरी जाते गोठ्यातली, गोठा धुवून जी स्लरी जाते ती स्लरी सगळी शेतात जाते. त्याच्यामुळं खाताचा खर्च वाचतोय. स्लरी जाते, पीक पण चांगलं येतंय आणि काय एवढं हे होत नाही. दुष्काळाचा भाग म्हणला तरी काही हेच नाही. आणि मका 1 एकर आहे. मका 1 एकर आत्ता केला, आता तो चालू आहे जनावरांना घालाय. अजून आपल्या भागात एवढे मका कुठंच नाही. आता आपला मका घालायला चालू झालेला आहे. असं वैरणीचं व्यवस्थापन एवढंच आहे. आणि वाळक्यामध्ये म्हणलं तर फक्त शाळू आपण विकत घेतोय. शाळू 1 महिन्याला 20,000चा शाळू लागतो, तेवढा विकत घेतो आपण. हे जे सगळं चाऱ्याचं नियोजन आहे ते सुद्धा त्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड, म्हणजे सगळं खर्चामध्ये सगळं इन्क्लूड आहे. आता जवळपास बघायला गेलं तर तुमचं वय किती? माझं वय आता 27. गोठा व्यवसाय सुरू करून किती दिवस झाले? 1 वर्ष. आता या नोव्हेंबरला 1 वर्ष झालं. नोकरी त्याच्या अगोदर 1-1.5 वर्ष केलेला आहे. 2 वर्षाच्या नोकरीतला असलेला प्रवास आणि हे 1.5 वर्षामधला गोठ्याचा असलेला प्रवास. इकडं आहे तो स्वतःचा मालक म्हणून आहे, तिकडं आहे तो नोकर म्हणून होता. ह्या दोन्हीतली तफावत बघता काय सांगाल? तरुणांना, जे काही बघणारे हे आहेत, शेतकरी आहेत, त्यांना काय सल्ला काय द्याल? तरुणांना एवढा सल्ला असेल की नोकरी आपण 10-15 हजाराची नोकरी करतोय. 10-15 हजारामध्ये तुम्ही किती तास काम करताय त्याचा तुम्ही विचार करा. बॉसचा फोन आला नोकरीमध्ये, तुम्हाला जाणं भाग आहे ना. कधी तुम्ही लिव्ह घेऊ शकत आपल्या मर्जीनुसार, ना मर्जीनुसार काम करू शकत, ना मर्जीनुसार काहीच करू शकत नाही मर्जीनुसार. फक्त घरी तेवढा 8 तास वेळ सोडला तर तुम्ही घरीच असता. 8 तासाच्या कामामध्ये आपण जर गोठा व्यवस्थापन केलं, गोठा व्यवस्थापनापेक्षा 10 म्हशी जरी सांभाळल्या, 10 म्हशीचं उत्पन्न तरी 50,000 महिन्याला राहतात. घरगुती केलं तर 50,000 आरामात राहतात. त्याच्यामुळं नोकरी ती 15 हजाराची करण्यापेक्षा स्वतः मालक बना. कोणाचे ऑर्डर्स घ्यायला नको, काय नको. स्वतःचा व्यवसाय स्वतः केला तर तुम्ही मालक बनून जगाल ना, तर मग काय नोकरदार आहेच.
माणसं म्हणतात की ज्यांना ह्यातला अभ्यास नाही किंवा ज्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पारंपरिक पद्धतीने अजून बघतात, ती म्हणतात की गोठा व्यवसाय चालवणं किंवा दुग्ध व्यवसाय करणं म्हणजे शेतकऱ्याच्या हातामध्ये तो किंवा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हातामध्ये फक्त शेणच राहते, त्यांना परवडत नाही, पैसे उरत नाहीत असं म्हणतात. हे काय? नाही, असं काहीच नाही. शेणच राहतंय असं काही नाही. आता मला तरी कुठं काय एवढं नॉलेज होतं या धंद्यातलं. आता 1 वर्ष झालं मी गोठा चालू करून. काहीच नॉलेज नसताना पण मी शून्य नॉलेजमधून हा गोठा चालू केला आहे. सध्या मिळकत म्हणला सध्या 8 म्हशी मी ह्या गोठ्याच्या जीवावरच 1 वर्षात आणल्यात परत. 8 म्हशी आणून म्हणजे असं शेण पदरात ते शेण आहेच, शेण विकतंच, पण ज्याचं इन्कम जे राहतंय म्हशीतून जे दुधाचं उत्पन्न राहतंय त्याचं साठवून ठेवलं तर परत मी 8 म्हशी भरलेत आहे. म्हणजे मला माझ्या स्वतःकडचा पैसा काहीच टाकावा लागला नाही. म्हणजे जो इन्कम होता 8 म्हशींचा 9 लाख 1 वर्षात मिळालेला तो म्हशींनाच गेला. गोठा वाढत चालला आहे. सगळं जे ह्याचं जे दूध आहे, हे दूध असेल ते दूध गोकुळला घालण्यामागचं कारण काय? बाकीचं आता ते मामा पण मगाशी आले होते, ते म्हणले बाहेरचा दर वगैरे काय? गोकुळला घालण्यामागचं कारण म्हणजे गोकुळची सबसिडी, गोकुळ जे देतं, गोकुळ जे सोयीसुविधा शेतकऱ्यांना पुरवतंय किंवा वैद्यकीय सेवा म्हणा गोकुळची, किंवा त्यांचं ह्याचं आपलं गोळी पेंडचं नियोजन असेल, गोळी पेंड सकस आहार आहे. परत त्यांचं जे हरियाणा म्हैशींसाठी जे अनुदान आहे त्यांनी आता ते 10% वाढवून 40% अनुदान केलं. त्याच्यामुळं गोकुळ फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी. 10 दिवसाचं बिल तुमच्या ऑन अकाउंट येतं. तुम्ही कुठं बाहेर दूध घालत असला तो पेमेंट देईन की नाही देईन सांगता येत नाही, त्याचा काही पर्याय नाही. त्यामुळे गोकुळ एक म्हणजे विश्वसनीय आहे की आपण गोकुळमध्ये दूध घातल्यानंतर आपल्याला पेमेंट येणारच 100%. 2-12-23 असं पेमेंट येतं. दुसरं एक मला सगळ्यात महत्त्वाचं विचारायचं आहे की गोकुळला दूध आहे, गोकुळच्या सबसिडी आहेत, गोकुळच्या भरपूर योजना आहेत, त्यातल्या योजनांचा कुठला तुम्ही फायदा घेतला? आता गोकुळच्या योजना म्हणजे आपण मुक्त गोट्यासाठी एक त्यांची योजना आहे, 15,000 रुपये अनुदान आहे. गोकुळच्या मुक्त गोट्याच्या योजनेचा लाभ घेतला आहे मी. प्लस कडबा कुट्टीचा लाभ घेतला आहे गोकुळच्या. प्लस जनावरं जी आणलीत मी हरियाणावरून त्यांना एक 5-5 हजार रुपये ट्रॅव्हलिंगची सबसिडी आता भेटलेली आहे. 2.5 वर्षानंतर फाईल टाकल्यानंतर परत अजून 2.5 लाख रुपये सबसिडी यांना भेटणार म्हैशीन. आणि अजून एवढेच लाभ घेतात. आता ह्यात मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या कर्जासाठी तुम्हाला गोकुळकडून हमीपत्र दिलं. ते हमीपत्र काय विषय असतोय तो जरा दर्शकांना सांगा. बरेच जण युवक आहेत की जे व्यवसाय करू इच्छितात पण त्यांना लोन मिळत नाही आहे. हमीपत्राचा काय विषय असतो? आता गोकुळचं तर जर तुमचं दूध गोकुळमध्ये जात असेल, गोकुळमध्ये तुमचं दूध जात असेल तुमच्या संस्थेचं, तर गोकुळ तुम्हाला एक हमीपत्र देतं की बाबा हां ह्यांचं दूध इथे चालू आहे. त्याच्याबद्दल गोकुळ एक हमीपत्र देतं की बँक पण शाश्वत राहते की गोकुळने हमीपत्र दिलंय त्यामुळे त्यांना कर्जाला पुढं काय हे होत नाही, प्रॉब्लेम्स येत नाही. बरोबर. त्याच्यामुळं गोकुळ हमीपत्र देतं की आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्हा ह्याला त्यांचं दूध चालू आहे, ह्या उत्पादकाचं दूध चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही या उत्पादकाला लोन देण्यात काही हरकत नाही असं हमीपत्र देतं. हो. तर मी आत्ता ही स्टोरी किंवा अशा नवनवीन स्टोऱ्या आपण जाऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये बसून घेतोय. आता यांचं झालेलं आहे ते MBA झालेलं आहे. MBAचं शिक्षण घेऊन कुठं ना कुठं तरी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा गोठा व्यवसाय यांनी उभारलेला आहे आणि त्या व्यवसायामधून त्यांनी चांगलं आर्थिक नियोजनसुद्धा त्यांचं लावलेलं आहे. मगाशी तुम्ही बोलता बोलता मला सांगितलं की मुंबईमध्ये स्वतःचं एक मुंबईमध्ये पण आमच्या 3 फ्लॅट आहेत. म्हणजे असं काय नाही की माझ्याकडे काहीच नाही म्हणून गोठा व्यवसाय केलाय असं नाही. आवड निर्माण झालेली त्याच्यातून पहिला पारंपरिक आपला व्यवसाय होता तो जरा आधुनिक पद्धतीने करण्यासाठी आणि स्वतःच मालक बनायचं आहे ह्या उद्दिष्टानं आपण गावी आलं. म्हणजे ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. हे काहीच चालू नाही आहे आणि कुठंतरी व्यवसायात पडायला लागलो आहे म्हणून पडलेलं नाही आहे. आवडसुद्धा असणं लई महत्त्वाची गोष्ट आहे. तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत जाऊन त्यांच्या ज्या काही स्टोऱ्या आहेत, त्यांची जी काही प्रेरणादायी कथा आहे, त्यांचे जे काही विषय आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन रोहित पास्तेसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.